हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज तुमच्यासाठी झटपट होणारी खारीची रेसिपी घेऊन आले आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर ओवा टाकलेला आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे। आता त्या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा त्याचा गोळा मळून ठेवायचा आहे। इथे आपला गोळा तयार झालेला आहे। आता त्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे आपल्याला खारीसाठी लागणारा साठा तयार करून घेऊया। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता त्याची आपल्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इथे आपण मगाशी जो मैद्याचा डो बनवून ठेवलेला आहे त्याचे समप्रमाणात 4 गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे त्याच्या 4 पोळ्या लाटून घ्यायच्या। आता त्याच्यातली एक पोळी घेऊन त्याच्यावरती जो आपण कॉर्नफ्लॉवरचा आणि तुपाचा जो साठा तयार करून घेतलेला आहे तो व्यवस्थित प्रकारे लावून घेऊया। आता त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवून त्यालाही अगदी सेम प्रकारे आपण जो साठा तयार केलेला लावून घेऊया। आता 4ही पोळ्यांवरती असाच आपण साठा लावून घ्यायचा आहे। मी आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या 4ही पोळ्यांची अशी घडी व्यवस्थित घालून त्याला हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायची आहे। जास्त जोर देऊन लाटायचं नाहीये, नाही तर त्याचे पदर सुटले जाणार नाही। आता इथे पोळी पूर्ण आपली लाटून झालेली आहे। आता त्याला आपण खारीच्या आकारामध्ये कट करून घेऊयात। आता आपली इथे खारी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला त्याला फ्राय करून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आपलं तेल हे नॉर्मलच गरम असावं, जास्त कडकडीत नसावं। कडकडीत तेल असल्यावर आपली खारी वरूनच फ्राय होईल आणि आतून तशी सॉफ्ट राहील। त्यामुळे नॉर्मलच टेम्परेचर पाहिजे तेलाचं। आणि इथे आपण ज्यावेळेस खारी फ्राय करायला टाकतो त्यावेळेस आपण त्याला लगेच हलवायचं नाही। ज्यावेळेस ते आपोआप स्वतः वरती येईल तरंगून त्यावेळेस आपण तिला पलटी करायची। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।